ज्या पोरींमध्ये लग्न झालेलं नाहीये किंवा ज्या महिलांमध्ये लग्न झालेलं आहे अशा पेशंट्समध्ये जेव्हा ओव्हरीला पीळ पडते म्हणजे अंडाशयाला पीळ पडते तेव्हा नेमकं त्याचा काय उपचार केला जातो। तर अंडाशयाला पीळ पडणे म्हणजे अंडाशयाला एखादी गाठ असल्यामुळे त्या वजनामुळे अंडाशय हे फिरून जाते। जेव्हा अंडाशय हे फिरून जाते तेव्हा अंडाशयाला जो रक्त पुरवठा होत असतो तो थांबून जातो आणि त्याच्यामुळे अंडाशय हे कुजायला लागते। तर यामध्ये नेमकं पेशंटचं काय ट्रीटमेंट केलं जातं, तर आधी जे ट्रीटमेंट केलं जात होतं त्याच्यात असं मानण्यात येत होतं की जर रक्त पुरवठा बंद झालेला आहे आणि अंडाशय कुजलेला आहे तर ते अंडाशय काढलेलं बरं। पण जेव्हा अंडाशय काढलं जातं तेव्हा तुम्ही त्या पेशंटचे फर्टिलिटी चान्सेस हे 50% कट करून टाकतात। सो आता जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये अंडाशय जरी कुजलेला असेल तर तो पूर्ण अंडाशय काढला जात नाही, त्याचा लॅप्रोस्कोपीद्वारे व्यवस्थितरित्या सर्जरी केली जाते आणि जो भाग जास्त कुजलेला आहे फक्त तोच भाग काढला जातो आणि ते अंडाशय जे आहे, राहिलेलं अंडाशय जे आहे ते कुठल्या तरी लिगामेंट्सना फिक्स केलं जातं आणि 2 ते 3 महिन्यानंतर त्या पेशंटची परत सोनोग्राफी केली जाते हे बघायला की जेवढं अंडाशय राहिलेलं आहे ते बीज प्रोड्यूस करायच्या कॅपॅसिटीचं आहे का नाही। आणि सर्जरी केल्यानंतर 95 to 99% ऑफ पेशंट्समध्ये ते अंडाशय बीज प्रोड्यूस करते। म्हणून जर अंडाशयाला पीळ पडली असेल तर पूर्ण ओव्हरी म्हणजे पूर्ण अंडाशय काढायची गरज नाही।